देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भरतकुल भाग्य कलिगे भावरसानंद परिणते सारे जगत अखिल मोहन करे जय जय रंगारी देवते देवी राम कृष्ण
राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भगवान श्री ओंकारेश्वर महाराज की जय। भारत माता की जय। गो माता की जय। सब संतन की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति
भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती भोळा भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा पार्वतीचा पती पार्वतीचा पती योगी राज पार्वतीचा पती योगी राज भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा तयाचिया पाया माझे दंडवत तयाचिया पाया माझे दंडवत तयाचिया पाया माझे दंडवत माझे दंडवत तयाचिया पाया माझे दंडवत दंडवत माझे दंडवत चढो आणि घडो प्रीत नामी चढो आणि घडो प्रीत नामी चढो आणि घडो प्रीत नामी भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा नामा म्हणे ना सुनिया पाप नामा म्हणे ना सुनिया पाप नामा म्हणे नावे ना सुनिया पाप ना सुनिया पाप ना सुनिया पाप नामा म्हणे नामा म्हणे थोडा बदलतो नामा म्हणे ना सुनिया पाप म्हणे ना सुनिया पाप ना सुनिया पाप नामा म्हणे ना सुनिया पाप ना सुनिया पाप नामा म्हणे ना सुनिया पाप ना सुनिया पाप करी मुख भक्ता जानी करी मुख रूप भक्ता कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती
नमस्ते शारदे देवी सरस्वती प्रदे वसत्वं मम युहाग्रे सर्वविद्याप्रदा इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपालो अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिवा अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। एक श्लोक सगळ्यांनी म्हणूया कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुळीधराणी कारुण्य सिंधू भवदुःखहारी सुगरीण शंभो मजगोणतारी नमः पार्वती पदे हर हर महादेव भगवान श्री ओंकारेश्वर महाराज की जय गुरुनाथ महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय राम। भगवान श्री प्रभु रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण सकल असणारे इथले स्थानिक देवता उपास्य दैवत सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी नमस्कार करतो। ज्या धावीर महाराजांच्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण भगवान ओंकारेश्वर महाराजांच्या या मंदिरामध्ये जो सप्ताह आपण संपन्न करत आहोत, आजचा असणारा द्वितीय दिवस सगळ्यांनी महाराजांच्या चरणी आणि भगवान ओंकारेश्वराच्या चरणी तिथूनच सगळ्यांनी नमस्कार करायचा। कीर्तनाकरता उपस्थित असणारे सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते सर्व श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करतो, वंदन करतो आणि नामदेव महाराजांनी जो पूर्वरंगा करता निरूपणा करता चिंतना करता जो अभंग सांगितलेला आहे
तो भगवान शंकरांच्या असणाऱ्या मंदिरामध्ये त्यांचंच असणारं बरं का जे तत्व आहे हे थोडंसं उलगडण्याचा प्रयत्न माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे प्रयत्न करूया. मला सांगितलं पहिल्यांदाच रोह्याला कीर्तनाला आलोय बरं का, म्हणजे रोह्यावरून गेलोय पण रोह्यात नाही आलो. जय जय रघुवीर समर्थ. की बुवा कृष्णागिरीच्या वसणाऱ्या म्हणा, पण आमच्या कीर्तन संहितेमध्ये बरं का असा बदल करता येत नाही, त्यामुळे क्षमा मागतो श्रोतेंची, कारण श्रोता म्हणजे देव बरं का. पण कीर्तनशास्त्रामध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं मंगलाचरण करायला सांगितलेलं आहे, प्रत्येकाच्या असणाऱ्या बुवांची मुशी जी आहे ती वेगवेगळी असते, त्यामुळे त्या प्रकारे आमचं पहिलं कारण कीर्तनशास्त्र जे आहे ते गोविंद व होशी लक्षात घ्या, म्हणजे तारकाश्रम स्वामी महाराज यांना नारदीय कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं बरं का. जे आम्ही शरणागत दीना चरणीगत ही त्यांनी स्वतः करता केलेली सही आहे बरं का. जसं नामा म्हणे तुका म्हणे एका जनार्दनी, त्याप्रमाणे तारकाश्रम स्वामींचं हे पद जय जय रामकृष्ण आणि त्यानं सुरुवात केली की त्यानंतर मग आवाहन करायचं त्या देवतेला, मग ते आवाहनाचं पद आमचं सीताराम चरणी लक्ष लागो हे असल्यामुळे इतर कुठलंही पद या जागेवर म्हणता येत नाही बरं का. त्यामुळे नंतर गजर करायचा आणि त्याच्यानंतर बरं का ज्या अभंगावरती निरूपण करायचे तो अभंगाचा अभंग म्हणायचा, नंतर पुन्हा पालुपद म्हणायचं. आपण ऐकलं रामा रामा कृष्णा रामा रामा, त्याच्यानंतर गजर करून बरं का निरूपणाला प्रारंभ. अशी असणारी तारकाश्रम स्वामींची असणारी पद्धत आम्हाला कुबेर बॉम्बरून शिकायला मिळते. असं सांगायचं कारण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये या ओंकारेश्वराच्या मंदिरामध्ये शिव असणारं जे तत्व आहे त्या शिवाविषयी भगवान शंकरांविषयी वेगवेगळ्या संतांनी बरं का वेगवेगळं वर्णन त्यांच्या त्यांच्या गाथेमध्ये करून ठेवलंय. सगळ्या संतांनी सगळ्या देवतेंचं वर्णन केलेले लक्षात घ्या. आपण प्रत्येक संत जर पाहिले अगदी 1200च्या काळापासून अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून आत्तापर्यंत, तर सगळ्या संतांनी आपल्या आपल्या गाथेमध्ये आपापल्या साहित्यामध्ये देव एकच, पण त्याने जी वेगवेगळी रूपं घेतली, कधी तो राम झाला, कधी तो कृष्ण झाला, कधी तो पांडुरंग झाला, कधी तो देवी झाला, कधी तो शंकर झाला बरं का. वेगवेगळी रूपं त्याने घेतली, तर त्या सगळ्या रूपांचे अभंग प्रत्येक संत सत्पुरुषांनी लिहिलेले आहेत. त्या पद्धतीनं त्यातल्या नामदेव महाराजांचा जो अभंग आहे बरं का, ज्या भगवान शंकरांविषयी वर्णन केलेला तो अभंग आपण बघण्याचा प्रयत्न करूया. 6-7 चरणांचा अभंग श्रोते हो, पण आपल्या एका दिवसाच्या कीर्तनाकरता एक चरण निरूपणाकरता भरपूर झालं, त्यामुळे आपण एकच चरण गायलं. नामदेव महाराज म्हणतात, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. नामदेव म्हणतात, हा असणारा कैलासीचा राणा, कैलासीचा देव भोळा आणि चक्रवर्ती, दोन्ही पहिल्या ह्या ध्रुवपदामध्ये पहिल्या ह्या चरणामध्ये नामदेव महाराजांनी अत्यंत विरोधाभास भगवान शंकरांचा वर्णन केलेला आहे. विरोधाभास म्हणजे जी भगवान शंकरांची लक्षणं सांगितली या अभंगामध्ये बरं का, ती अभंग जुळणारी नाही बरं का. म्हणजे जुळणारी नाही म्हणजे एक तर भोळा म्हणा नाही तर चक्रवर्ती म्हणा, दोन्हीही असणारी लक्षणं एकत्र जुळत नाही. लक्षात घ्या. आपण जर इतरत्र व्यवहारामध्ये जर माणसं पाहिली तर भोळा माणूस चक्रवर्ती असेल काय आणि चक्रवर्ती माणसाला भोळसट असून चालेल काय. पण नामदेव महाराज म्हणतात नाही, हा कैलासीचा देव हा भगवान शंकर भोळा आहे पण चक्रवर्ती पण आहे. चक्रवर्ती कोणाला म्हणतात आपल्याकडे? सम्राटाला म्हणतात, राजे लोकांना. तसे बरेच राजे होतात, सगळ्या राजांना काही सम्राट चक्रवर्ती म्हणता येत नाही बरं का. असं काय काय श्रोते हसतात का माहिती, लगेच वाटतं बुवा कमळाचाच की काय. जय जय आहे बरं का, स्वर्ण आहे ते मग स्पष्ट बोलावं. असो सांगण्याचं कारण असं आहे की कैलासीचा देव भोळा आणि चक्रवर्ती अशी दोन पदं अत्यंत विरोधातली असणारी दोन्ही पदं नामदेव महाराजांनी भगवान शंकरांविषयी दिली. तर चक्रवर्ती हे आपल्याकडे सम्राटांना म्हणण्याची पद्धत आहे. लक्षात घ्या, राजे लोकांना म्हणायची पद्धत आहे. आणि ती कधी म्हणायची पद्धत आहे? राजे बरेच होऊन गेले, पण कोण राजा, कोणता राजा स्वतःला चक्रवर्ती म्हणू शकत होता? तर ज्या राजाला अश्वमेध यज्ञ किंवा राजसूय यज्ञ करायचा असेल, त्या राजानं त्या राज्याची मुद्रा सुवर्ण किंवा ताम्रपट बरं का अशी लावून ती घोड्याच्या, अश्वमेध यज्ञ असेल तर त्या घोड्याच्या गळ्यामध्ये बांधायची ती राज्याची मुद्रा. आणि तो घोडा वेगवेगळ्या राज्यांमध्ये राजांनी या घोड्याला आपल्या राज्यातून
आपल्या सीमेवरून जायला दिलं ते ह्या सगळ्या राजाचे मित्र. बरं का, कुठल्या राजाचे? ज्याला अश्वमेध यज्ञ किंवा राजस्व यज्ञ करायचा आहे त्या राजाचे, कारण त्याने तो अश्व सोडलेला आहे. आणि ज्या राजांनी या अश्वाला आपल्या सीमेमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये येऊ दिलं नाही, बरं का, त्यांनी जी आलेली सेना आहे त्या घोड्याच्या पाठवून, बरं का, त्यांच्यासोबत युद्ध करायचं आणि त्यांचं स्वामित्व पत्करायचं. तेव्हा त्या राजाला चक्रवर्ती सम्राट अशी उपाधी मिळवायची परवानगी असेल. आता मला सांगा, आता एखाद्या राजानं एखाद्या राजाला होकार दिला की तुम्ही अश्वमेध यज्ञ करता आहात, तर मी तुमच्या सगळ्या ह्या गोष्टीला पाठिंबा देतोय, आणि आयत्या वेळी माझे गुरुसारखा फिरला तर काय करणार? काय करणार? त्यामुळे असा असणारा जो राजा आहे, ज्याला समोरच्या मनातलं कपट सुद्धा ओळखता येतं, बरं का, चतुर आहे, अशा राजाला घोडा असून चालेल नाही. त्याला चक्रवर्तीच असणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्ण राजस्वी यज्ञात सुद्धा श्रोते हो, पांडवांचं असणारं भोळेपण आणि भगवान शंकरांची नीती म्हणजे युक्ती, बरं का, रामांची जी नीती आहे ती नीती आहे, पण भगवान गोपाळकृष्णांची महाभारतातली जी नीती म्हणून हा शब्दप्रयोग व्यासांनी केलाय ती श्रोते हो नीती म्हणजे युक्ती आहे. अभिमन्यूला जसं मारलं तसं कर्णाला मारणार नाही. लक्षात घ्या, एकांतामध्ये शस्त्र नसताना अस्त्र नसताना, बरं का, त्याचप्रमाणे चिखलात तो रंग आणायचा मुद्दामून, बरं का, हे सगळं करायचं. अशा पद्धतीनं असे असणारे भगवान गोपाळकृष्ण तेव्हा सगळ्यांना पत्र गेलेली होती, बरं का, अश्व सोडलेला होता राजस्व यज्ञाच्या वेळेला सुद्धा. तर ज्यांनी होकार दिला या गोष्टी करता ते सगळे मित्र झाले धर्मराजाचे, या पांडवांचे सगळे मित्र झाले. पण ज्यांनी ह्या गोष्टीला नकार दिला, लक्षात घ्या, त्यांना भीमार्जुनाशी युद्ध करावं लागलं आणि स्वामित्व पत्करावं लागलं. कारण त्या अश्वाच्या पाठून भीम अर्जुन हे सुद्धा होते सैन्यासोबत. कारण जर युद्ध करण्याची वेळ आली असती तर मग कोणासोबत करायचं? म्हणून त्या भीमार्जुनाशी युद्ध करावं लागलं आणि स्वामित्व पत्करावं लागलं. आता याच्यात गमतीचा भाग असा आहे, कौरवांना जे आमंत्रण केलेलं होतं पांडवांनी, बरं का, ते राजे म्हणून केलेलं नव्हतं, नाहीतर पांडव आणि कौरव यांचं युद्ध सुरू झालं, बरं का. कौरवांना जे आम्ही आमच्या राजस्व यज्ञात बोलवलेलं आहे श्रोते हो, ते जे बोलवलंय ते राजे म्हणून नाही, ते नातेवाईक म्हणून. त्यामुळे नातेवाईक म्हणून मी तुम्हाला आमंत्रण दिलंय. त्यामुळे भगवंतांची काय युक्ती आहे बघा. त्यामुळे कौरवांशी युद्ध करण्याचा संबंधच येत नाही. दुर्योधन जो आलाय तो नातेवाईक म्हणून आलाय. दुर्योधनासोबत शिशुपाल जो आलाय तो नातेवाईक म्हणून आलाय. त्यामुळे राजा म्हणून जर आमंत्रण दिलं तर युद्ध करावं लागेल. जेवढं युद्ध पुढे ढकलता येईल, लक्षात घ्या, तेवढं भगवंतांनी किती वाचवलंय पांडवांना. आमचे चिपळूणचे धनंजय बुवा चितळे आपल्याला माहिती असतील, झाली असतील प्रवचन, मला माहित नाही, आपल्याला नावही माहिती असेल. त्यांनी एक गोष्ट सांगितली, गीतेवरची चर्चा चालली होती तेव्हा ते म्हणाले, कौरव इतके तयारीचे होते, इतके, जर त्याप्रमाणे युद्ध झालं असतं भगवान नसते तर पांडव हरले असते. कारण कौरवांची त्या पद्धतीने असणारी युद्ध नीती जी होती, बरं का, ती त्या पद्धतीने होती. अशा पद्धतीनं कौरव जिंकले असते म्हणाले. कारण पांडव पूर्णपणानं भोळे होते, लक्षात घ्या, सज्जन होते, भोळे होते, त्यामुळे ते जिंकू शकले नसते. पण म्हणाले तरी पण का जिंकले? तरी पण जिंकायचं कारण काय? तर सगळ्यात महत्वाचं श्रोते ऐका, कौरव हे जिंकण्याचं कारण कौरवांचं सगळं काही व्यवस्थित लागलेलं होतं. कसं संपवायचं एखाद्याला सगळी नीती त्यांची बरोबर होती, सगळं त्यांचं बरोबर होतं. 99.9999, पण जे शेवटचं असतं ना काहीतरी अंश, ते 1% बरं का, एक चुकलं त्यांचं म्हणाले. फक्त त्याचे देव सांगतात, धनंजय बोटकडे म्हणतात एक चुकलं त्यांचं. काय चुकलं? ह्या पक्षात भगवान द्वारकाधीश गोपाळकृष्ण आहे हे ते विसरले. हे जर त्यांच्या ध्यानात आलं असतं, लक्षात घ्या, तर वेळीच व्यवस्थित सुधारलं असतं असं सांगण्याचं कारण. आणि त्या राजस्वी यज्ञामध्ये हे जे सगळे आले, मला सांगायचं इतकाच मुद्दा आहे की हे जे सगळे आले, कौरव, शिशुपाल सगळे, त्यासोबत येणारे पशुपाल सगळेच, हे सगळे मित्र म्हणून आले, नातेवाईक म्हणून आले. त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करायचं आणि स्वामित्व पत्करायचा हा काही विषय येत नाही. आणि ह्या यज्ञात, राजस्वी यज्ञात, शिशुपाल जेव्हा आधी दाखवत होता मी तुमचाच आहे, मी तुमचाच नातेवाईक आहे, तुमचाच भाऊ आहे, अमुक आहे, हे सगळं दाखवलं. पण खरा चेहरा जेव्हा या यज्ञाच्या निमित्तानं त्याचा समोर आला आणि अधवा बोलायला लागला, भगवान गोपाळकृष्णाला पांडवाला नको नको ते बोलायला लागला, तेव्हा मात्र भगवंतानी बरं का सुदर्शन चक्र घेऊन
त्याचा वध केला. आणि आता ज्यांना इच्छा होती पांडवांच्या विरुद्ध जायची त्या यज्ञामध्ये, त्या सगळ्यांच्या धोतरांचे पितांबर झाले. लक्षात घ्या, सगळेजण जागच्या जागी. त्यामुळे पूर्णपणानं असणारं महाभारत जे आहे 90% ते महाभारत पांडवांचा भोळेपणा आणि भगवान गोपाळकृष्णांचा चक्रवर्तीपणा ह्याचंच लक्षण आपल्याला अधिक सांगतं. मला असं सांगा की असे चक्रवर्ती असणारे जे जे म्हणून राहिले त्याला भोळ असून चालेल नाही. पण नामदेव महाराज म्हणतात भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा आहे. किती भोळा हो. गोकर्ण महाबळेश्वराची कथा आपल्याला माहिती आहे. तो आला, 4 मुलं त्यांना, दशानन लक्षात घ्या, कुंभकर्ण, विभीषण आणि मीनाक्षी 4थी मुलगी. तिने नख वाढवण्याची पुढे स्टाईल काढली, शूर्पणखा मराठीला बरं का. अशी ती 4थ्या मुलगीचं नाव मीनाक्षी. अशी ती 4 भावंड. आईला विचारायचा, आई हे सगळं शिवपिंडी रोज पार्थिवाची करतेस तू, सगळी वाळू मातीची सगळी करतेस तू, आणि त्याच्यावर रोज रुद्राभिषेक करतेस, पूजा करतेस, कशा करता? शिवलोकी मयी ते म्हणाले मेल्यावरती कैलास पर्वत मिळतो. म्हणजे मेल्यावर कशाला, आत्ता जातो आणि आणतो. रावण सुद्धा तसा पराक्रमी, नाही तर राम चिलट कशाला मारायला गेले असते. काहीतरी विरोधी पक्ष नेता म्हणून त्याची काहीतरी आहे ना, जय जय योग्यता. त्यामुळे विरोधी पक्ष सुद्धा जरा असा मिळावा, जय जय रघुवीर सभा सोडून द्या. त्यामुळे असा असणारा रावण, दशानन, रावण हे नाव नंतर पडलंय, त्याचं मूळ नाव आहे दशानन. ते कधी पडलं ते सांगतो, भोळा का हे फक्त मला सांगायचंय. आणि असा दशानन कैलास पर्वतावरती आला, उभा राहिला आणि विचार करायला लागला. विचारायचं कशाला शंकरांना, हवाई मी नको, द्याल का नाही. हात घालला, 20 भुज असं वर्णन आहे बरं का. त्यामुळे 20 हातांनी तो हलवायला लागला आणि हलवून असं उचलायचा. पार्वती देवी म्हणाले भगवंतांना, देवा स्वयंपाक करू कसा, आमटी उकळायची गरजच नाही, अशीच उकळते. त्यामुळे शंका व्यक्त होईल, काय करायचं. भगवान म्हणले, काय माझा भक्त रावण खेळत असेल. गुरुचरित्र सांगितलं, भगवंतांनी सांगितलं खेळत असे म्हणले. देशाला पुढे होणारे खेळ करायचे कशाला, असे खेळ खेळून काय उपयोग आहे, काय करू म्हणाले, हे शांत करा. म्हणून भगवंतांनी काय केलं, भगवान शंकरांनी आपला डावा पायाचा अंगठा जो आहे तो किंचित दाबला, जास्त नाही, किंचित दाबला. त्याचे हात जे होते ते अडकले त्या कपाऱ्यांमध्ये, कचऱ्यांमध्ये, आणि रक्तबंबाळ झाला बरं का. रक्त यायला लागलं आणि रडायला लागला जोरजोरात. तिथं नाव त्याचं पडलं रावण. रावण नाव वाईट आहे, रडणारा असा त्याचा अर्थ आहे. असा रावण बरं का. पुढे शिवतांडव त्याने स्तोत्र रचलं, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुमच्या कैलासासकट काय तू विचारलं, कैलासासकट या लंकेत, म्हणजे पृथ्वी गोल फिरतीये म्हणाले. एक पर्वतच उचलून जर तिथं नेला तर पृथ्वी अशी होईल की एकदम जाईल ना दुसरीकडेच. पर्वतच उचलला तर. पण म्हणाले, माझं अतिशय असणारं दुर्मिळ दुर्लभ असं शिवलिंग बरं का, हे मी तुला देतो. आधीच्या असणाऱ्या आकाशगंगांमध्ये बरं का, पलीकडचं जे ब्रह्मांड आहे तिथं आम्ही 3ही देव गेलो होतो, ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शंकर बरं का. तेव्हा काळविटाची शिकार केली, असो तो प्रसंग नाही मला सांगायचा. तेव्हा हे असणारं शिवलिंग आम्हाला प्राप्त झालं. गळ्यातलं असणारं दुर्लभ शिवलिंग भगवान शंकरांनी या रावणाला दिलं. सांगितलं, लंकेत स्थापन कर, रुद्राभिषेक रोज कर त्याच्यावरती, शिव आणि शक्ती येऊन दोन्ही तिथं राहतील. किती भोळेपणा, त्यांच्या मुलानेच वाचवलंय. भगवान मंगलमूर्ती आले बरं का. नारद महाराजांचं आगमन झालं, नारदांनी मंगलमूर्तींना सांगितलं, मंगलमूर्तींनी पटुवेश धारण केला बरं का. आणि अशा ब्राह्मणाच्या वेशामध्ये येऊन बरं का, आपल्याला माहिती आहे सगळा प्रसंग हा. जर बरं का, जर त्याने लंकेत हे सगळं स्थापन केलं असतं, शिवलिंग, शिवपिंडी जर स्थापन झाली असती, तर नंतर शत्रूला सगळी शक्ती देऊन जर टाकली बरं का, तर कसं होईल, अवघड होईल. त्यामुळे भगवान मंगलमूर्तीने अशा पद्धतीने आपल्या ब्रह्मांडाला, जगाला वाचवलंय की नाहीतर नंतर काय झालं असतं, विष्णू विरुद्ध शंकर हे युद्ध हा रावण बघत बसला असता. असा मोठा असणारा संकटाचा काळ येणार होता. किती भोळेपणा. पण हा भोळेपणा भगवान शंकरांकडे असून सुद्धा चक्रवर्तीपणातून ते कधीही दूर लांब झालेले नाहीत. त्याचं कारण शंकराचार्य स्वामी महाराजांनी परमात्म्याचं केलेलं जे वर्णन आहे, त्या परमात्म्याचं केलेल्या वर्णनामध्ये षड्गुणेश्वरी भगवंतांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कुणी? आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी. शंकराचार्य स्वामी सांगतात, तो भगवान कसा आहे परमात्मा, आपण म्हणतो भोळा आणि चक्रवर्ती, पण तो कसा आहे,
ते म्हणाले ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्श्रियाः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भवैति रणा. षण्णाम म्हणजे सहा भाग्य धारण केलेला भगवान असतो. भगवंतांमध्ये दोन प्रकार आहेत बरं का, देवामध्ये दोन प्रकार आहेत. एक देव बरं का, एक देव आहे म्हणजे परमात्मा आहे, आणि दुसरा आहे ईश्वर बरं का. जो देव असतो, जो भगवान असतो, तो भगवान स्वतःला जाणत असतो, अहम ब्रह्मास्मी बरं का. आणि जे ईश्वर असतात ते जाणत नसतात, त्यांना ती मुक्ती प्राप्त झालेली असते म्हणून त्यांना देवपट्टे आलेलं असतं. असे ईश्वराचे दोन प्रकार. पण हे जे वर्णन आद्यशंकराचार्य स्वामी महाराजांनी केलंय ते परमात्म्याचं, मुख्य परमात्म्याचं केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय वर्णन केलंय, सहा भाग्य म्हणाले त्याच्याजवळ आहेत. ऐश्वर्यस्य समग्रस्य हे पहिलं ऐश्वर्य लक्षण. थोडक्यात सगळे ऐश्वर्य त्याच्याकडे भगवंताकडे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य, धर्माने वागतो, एवढं सगळं हातात आहे, सत्ता हातात आहे, पण कधी उल्लंघन केलेलं नाही. धर्मस्य. दुसरा सद्गुण धर्मस्य. तिसरा यशस्श्रियाः, तिसरा सद्गुण यश. कधी भगवंतांनी अपयश पाहिलेलं नाही, आणि अपयश जरी पाहिलेलं असलं तरी सुद्धा ती यशाची पार्श्वभूमी म्हणून अपयश काही वेळेला पाहिलं, अशा कथा आहेत. त्यामुळे यशस्श्रियाः. चौथा सद्गुण श्रियाः. श्री म्हणजे संपन्नता, म्हणजे श्रीमंत येते. किती श्रीमंत, लक्ष्मी पाय चेपते. अजून किती, लक्ष्मी ज्याचे पाय चेपते तो किती श्रीमंत असला पाहिजे. असे असणारे चार सद्गुण पुढे सांगितले. ज्ञान वैराग्ययोश्चैव. ज्ञान, भगवंत ज्ञानी आहे, त्याच्यापासूनच ज्ञान. म्हणून आपल्या प्रत्येकाला ज्ञानरूप बरं का, ज्ञानरूप हा भगवंतांचा असणारा जो काही गुण आहे तो आपल्यामध्ये अंशाने बरं का. आपण जन्माला प्रत्येक जण आलो त्यामुळे आपल्याला प्राप्त झालं, त्यामुळे प्रत्येकाला ज्ञानाची ओढ आहे. प्रत्येकाला वाटतं की नाही सगळ्यातलं सगळं कळावं, प्रत्येकाला वाटतं मला ह्यातलंही कळावं, त्यातलंही कळावं, हेही कळावं. का, ज्ञानाची ओढ आपल्याला आहे, आनंदाची ओढ आपल्याला आहे. कारण ज्ञान हे आनंद देतं, माहिती आनंद देत नाही. माहिती आणि ज्ञान वेगळं असतं बरं का. ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी. ज्ञान सदा आनंद देतं. म्हणून काही बघा आपण विसरलो, काही आपल्या लक्षात येणारी बाबा कधी पटकन आपल्याला गोष्ट आठवली नाही का आपलाच आपल्यावरती राग येतो. अनेकांचं होतं की फ्रीजच्या तिथे जाताना आणि विसरतात कशाला आलो होतो, असं धमकीचा भाग कंटाळा येऊ नये म्हणून. त्यामुळे प्रत्येकाला ज्ञानाची ओढ म्हणून आपल्याकडे आलाय. ज्ञान वैराग्ययोश्चैव. सहावा सद्गुण वैराग्य. षण्णाम भग इति रणा. भग हा धातू त्यालाच धारण करता येतो ज्याच्याकडे सहा सद्गुण आहेत. हे असणारं परमात्म्याचं वर्णन शंकराचार्य स्वामी महाराजांनी केलंय. असा असणारा भगवान कसा आहे, तो काही चक्रवर्तीपणातून कमी झालेला, शक्तीतून कमी झालाय असा जर काही समज असेल तर नामदेव महाराज म्हणतात तो काही शक्तीतून कमी झालेला नाही. म्हणून कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती इथपर्यंत पडली. पुढच्या ओळीमध्ये अजून विरोधाभास नामदेव महाराजांनी केला. पार्वतीचा पती योगीराज. पार्वतीचा पती योगीराज म्हणजे एक प्रपंचाचं असणारं लक्षण. पार्वतीचा पती आणि योगीराज बरं का, म्हणजे विरक्त, वैराग्य असे दोन्ही सद्गुण पुन्हा जमणारे नाही. जसे घोडा आणि चक्रवर्ती हे न जुळणार, पण भगवंतांच्या बाबतीत भगवान त्याला अपवाद, भगवान शंकर बरं का. त्याच पद्धतीनं दुसऱ्या ओळीमध्ये लिहिलंय पार्वतीचा पती योगीराज. आता मला सांगा, जो योगी आहे तो पती का होईल, आणि जो पती आहे तो योगी का होईल. म्हणून योगी असणारा जो असतो बरं का, तो कधीही पती होत नाही, लक्षात घ्या. कळलं तर बघा. जय जय प्रभू श्री समर्थ. ज्याला कळलं ते भाग्यवान, ज्याला नाही कळलं ते त्याहून भाग्यवान. असं काही फार नको लक्षात. हा, तो योगी आहे बरं का, म्हणजे योगी जोगी तपी मधला योगी म्हणते बरं का मी. तो जो योगी आहे तो काय रेकॉर्डिंग चालली, कुठे अडकवेल काही सांगता येत नाही. त्यामुळे जपून बोलावं लागतं. पार्वतीचा पती योगीराज बरं का. आता इथं असं का नाही म्हटलं दाक्षायणी पती. संत साहित्य इतकं सुंदर इथं त्या झऱ्यासारखं पाण्यासारखं आहे की त्या पाण्यात आतमध्ये गेल्यावरती अनेक रत्न आहेत बरं का, म्हणजे अनेक कथा आहेत वेगवेगळ्या, हे आपल्याला समजतं. पण भगवान शंकरांचा जो पहिला विवाह झालाय तो दाक्षायणीशी झालाय. मग क्रमांक तिचा नको का तिथं त्या अभंगामध्ये, तिचा उल्लेख नको. दाक्षायणी पती योगीराज. नामदेवानी पार्वतीचा पती असं का म्हटलं, दाक्षायणी पती असं का नाही म्हटलं. तर आपल्याला शिवपुराणाच्या अंतर्गत येणाऱ्या कथा माहिती आहेत. वेगवेगळ्या पुराणात प्रत्येक पुराणाचा असणारा उल्लेख थोडा थोडा असतोच, पण शिवपुराणामध्ये जास्ती उल्लेख आहे कारण त्यांच्याच नावाचं ते पुराण आहे. त्यामुळे दाक्षायणी ही दक्ष राजाची सगळ्यात धाकटी मुलगी
मी आपल्याला का सांगतोय, पार्वतीचा पती असं नामदेवांनी लिहिलं, दाक्षायणी पती हे का नाही लिहिलं हे फक्त मला सांगायचं. तर दक्ष राजा, त्या दक्ष राजाची सगळ्यात धाकटी मुलगी ही दाक्षायणी. दक्ष राजाला 60 मुली होत्या, 60 कन्या होत्या. घाबरू नका, अनेक राण्या होत्या. आणि पूर्वीच सांगतोय मी आपल्याला, राजा जो आहे त्याच्या राजप्रासादामधल्या बरं का, किंवा त्याच्या असणाऱ्या राज्यामधल्या त्यांचे आई वडील गेले पण अशा मुली आहेत, त्या मुलीनं सुद्धा स्वतःची कन्या, स्वतःची मुलगी बरं का म्हणून राजा वाढवत असे. अशा एकंदरीत 60 मुली आणि सगळ्यात धाकटी असणारी बरं का ही दाक्षायणी. त्या दाक्षायणीनं तपश्चर्या केली भगवान शंकरांची. भगवान शंकरांसोबत विवाह झाला, लग्न झालं आणि कैलासावरती दोघंही राहायला लागले, दाक्षायणी आणि भगवान शंकर. आणि कैलासाला एक वेगळीच गरिमा प्राप्त झाली. भगवान शंकर आणि दाक्षायणी राहते या असणाऱ्या कैलास पर्वतावरती. कैलासावरती राहत होती दाक्षायणी भगवंतांसोबत. पण दाक्षायणीला वाटलं भारत भ्रमणाला जावं, म्हणून भगवंतांकडे हट्ट करायला लागली, भगवंता मला भारत भ्रमणाला घेऊन चला, आपण दोघंही आपण विहार करूया, आपण दोघंही जाऊया. खरं तर वास्तविक गरज नव्हती. कैलासावरती जे सुख होतं, सौंदर्य होतं बरं का, भाग्याचं लक्षण जे होतं ते कशाला भारत भ्रमण कशाला. तर भगवंतांनी ठीक म्हटलं जाऊया आणि म्हणून निघाले भगवान शंकर पूर्ण भारत भ्रमण करायचं. आणि फिरता फिरता कुठे आले तर दंडकारण्य वनात, म्हणजे नाशिक पंचवटीचा जो भाग आहे तिथं आले. आणि नेमकी तेव्हा रामकथा सुरू होती. लक्षात घ्या, रामकथा त्रेतायुगातला विषय आहे, लक्षात घ्या. हा रामकथा, रामायण सुरू होतं. राम वनवासाला गेलेले होते आणि सीतेचं हरण झालेलं होतं, अशी स्थिती होती. आणि हे विमानामधून प्रवास करतायत भगवान शंकर आणि दाक्षायणी. सीतेचं हरण झालंय, लक्ष्मण आहे, प्रभू रामचंद्र आहेत, रामांचे डोळे रडून रडून सुजलेले आहेत, लक्षात घ्या. आणि प्रत्येक झाडाला राम मिठी मारत आहेत आणि त्या झाडाला विचारतायत, त्या वृक्षाला विचारतायत राम काय, ती माझी सीता कुठे बघितलीत का, माझी सीता माझी जानकी कुठे बघितलीत का मला सांगा. वरून भगवान शंकर आणि दाक्षायणी बघतायत रामांचा असणारा हा सत्व, रामांची असणारी ही लीला. भगवान शंकरांकरता ती लीला होती, दाक्षायणीला माहित नव्हतं काय होतं. दाक्षायणीने विचारलं भगवान शंकरांना विमानामध्ये बसून, भगवंता ज्या विषामुळे तुमचा दाह कमी झाला, शांत झाला, जे नाव तुम्ही सतत घेता रामाचं, तो राम हाच का, तो राम हाच का. भगवान शंकर म्हणाले होय, तोच हा राम जो झाडांना मिठ्या मारतोय आणि जो बरं का ज्याची अवस्था आता अशी झाली आहे, सीतेचं हरण झाल्यामुळे रावणाने पळवून दिले, त्यामुळे हाच तो राम. मी तुम्हाला सांगते भगवंता, ह्या रामात दम नाही. काय बोलते बघा, या रामात म्हणजे कीर्तनात आता आहे कथा ती सांगावी लागते, त्याची कोणतं बोलवत पण नाही, पण जे आहे ते सांगावं लागतं तिच्या मुखातली वाक्य. मी तुम्हाला सांगते या रामात दम नाही. सीता पळवली म्हणून इतकं कोण करेल, लक्ष्मी म्हणून आहे ना ती वैकुंठामध्ये, नंतर आपल्याला मिळणार आहे, एवढं करायची आवश्यकता काय. आत्ता सांगते भगवंता तुम्हाला मी, आत्ता फसवते त्याला, जाऊ त्या रामाला जाते आणि आत्ता फसवून येते बघा. भगवान शंकर म्हणले असं करू नकोस, माझे ते स्वामी आहेत आणि स्वामीची परीक्षा, सद्गुरूची परीक्षा शिष्याला घ्यायची नसते. मी त्यांचा शिष्य, त्यामुळे माझी अर्धांगिनी तू आहेस, त्यामुळे तू सुद्धा त्यांची शिष्याच झालीस, त्यामुळे असा आपल्या स्वामीची परीक्षा आपण घ्यायची आणि रामाची असा वेळेपणा करू नकोस. दाक्षायणी ऐकली नाही, दाक्षायणी खाली उतरली, नुसती उतरली नाही, हुबेहूब सीतेचं रूप घेतलं. हुबेहूब सीता अशी पाठमोरी उभी होती गोदावरी नदीच्या काठी. लक्ष्मणाने बघितली, लक्ष्मण हाक मारतो, दादा आपण सगळ्या वनात शोधतोय सीता मातोश्रीना, ही काय सीता मातोश्री, ही काय सीता मातोश्री म्हटल्यावरती लक्ष्मणाची वाक्य, ही काय सीता मातोश्री बघ रामा. आणि असं म्हटल्यावरती सीतेला समजलं, म्हणजे ह्या दाक्षायणीला समजलं बहुतेक एक फसला, एक फसायचा बाकी आहे, त्यामुळे तोंड इकडे वळवलं की जेणेकरून माझा चेहरा मी त्या रामाला दिसावी, त्या रामाला दिसावी. राम जवळ आले, भेटली का सीता, भेटली का सीता म्हणून समोर आले आणि राम नमस्कार करतात. माते एकट्याच आला, भगवान शंकर कुठे, सगळा ब्युटी पार्लरचा खर्च पाहिजे, हे काही 4-4 फोन आले. एकट्याच कशा आईसाहेब तुम्ही, भगवान शंकर कुठे, आमचे हो त्याचं नव्हतं झालं.
माझ्या असणाऱ्या मला भेटण्याकरता लांबून तुम्ही आलात, मला सांगायचं मी आलो असतो कैलास पर्वतावरती आपल्याला भेटायला आई साहेब. त्यामुळे भगवंतांना आमचा नमस्कार सांगा. रामप्रभूंनी सांगितलं. दाक्षायणीवरती आल्या विमानामध्ये भगवान शंकरांची. भगवान म्हणाले, बघितलंच मी काय सांगत होतो, पण काय झालं याच्यात बघा. मी आपल्याला पार्वतीचा पती का आणि दाक्षायणी पती का नाही याचं आपल्याला मला उत्तर आपल्याला सांगायचंय. तेव्हा भगवान दाक्षायणीला सांगतात, दाक्षायणी माझ्या स्वामींनी म्हणजे माझ्या रामांनी तुला आई म्हटलंय. आई साहेब असं म्हटलं ना. त्यामुळे माझ्या स्वामींची तू आता आई झाली आहेस. त्यामुळे आपलं पती पत्नीचं नातं आता संपलं. आपलं पती पत्नीचं नातं, कारण माझ्या स्वामींची तू आई झाली आहेस त्यामुळे माझी कोण असणार. त्यामुळे माझ्या असणाऱ्या स्वामींची तू माता आहे. त्यामुळे आपलं पती पत्नीचं असणारं नातं इथेच संपलं. बरं का. तू कैलासावर राहू शकतेस, तू सगळीकडे विहार करू, पण माझी आता तू पत्नी म्हणून तुला मिळवता येणार नाही. बरं का. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, पार्वतीचा पती दाक्षायणी पती का नाही याचं उत्तर मी आपल्याला असे असणारे भगवान शंकर नामदेव महाराज सांगतात की पार्वतीचा पती म्हणजे प्रापंचिक आहे. लक्षात घ्या. लग्न केलं, विवाह केला, संसार केला, 2 पुत्रही प्राप्त झाले, कार्तिकेय आणि मंगलमूर्ती, पण तरी सुद्धा योगीराज विरक्तपणामध्ये कुठेही कमी भगवान नसतो. गंमत सांगतो मी आपल्याला श्रोते हो माया नाचवते. आपल्याला माया नाचवते आणि भगवंत मायेला नाचवतात. बरं का. भगवंत मायेला नाचवतात. माया ही त्यांच्या मुठीत असते. माया म्हणजे सत्व रजतम. बरं का. ह्या 3 गुणांच्या समूहाला माया म्हणतात. काहीतरी रजयुक्त असतं, काहीतरी तमोगुणयुक्त असतं, काहीतरी सत्वगुणयुक्त असतं. बरं का. तर तिघांच्या असणाऱ्या समूहाला माया म्हणतात. त्यामुळे माया आपल्याला नाचवते. हे चांगलं वाटतं, नंतर ते चांगलं वाटतं, अमुक वाटतं, तमुक वाटतं. भगवंत मायेला नाचवतात. लक्षात घ्या. त्यांच्या मुठीत माया असते त्या परमात्म्याच्या. त्यामुळे मला आपल्याला सांगायचं आहे की इतकं भोगून सुद्धा त्यांच्या असणाऱ्या विरक्तपणाला, ब्रह्मचर्यपणाला कुठेही बाधा धक्का लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नटधारी पण भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुकाराम महाराजांचं वर्णन आहे, वचन आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी. किती विरक्तपणा. आपल्याकडे जे पूर्वीचे सगळे जे अगदी गदिमा असतील, कवी होते, ते अभ्यास करून, पुराणांचा अभ्यास करून काव्य करायचे, रचना करायचे. बरं का. ते आत्तासारखं नाही. आत्ताच्या असणाऱ्या कविता अनेकांच्या आपण जर ऐकल्या, बरं का, पुस्तकं काढतात, ते कोणी विकत घेत नाही, मग बायकोलाच प्रकाशित करतात. हा, मग ह्याला दे, वाढदिवसाला अमुक दे, तमुक दे, असं नाही. पूर्वीचे असणारे जे लेखक होते ते अभ्यास करून, बरं का, लेखन करणारे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांपासून ते असणाऱ्या नाटककारापर्यंत, बरं का, त्यांनी बघा संगीत मानवपात नाटकामध्ये भगवंतांचा विरोधाभास हा सगळा शिवपुराणाचा अभ्यास करून वर्णन जो केलाय, त्याच्यामध्ये अत्यंत विरोधाभास किती वर्णन केलाय सुंदर प्रकारे. नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा. आत्मविरोधी कुतूहलधरा, आत्मविरोधी कुतूहलधरा, नमन नटवरा विस्मयकारा, नमन नटवरा विस्मयकारा.
कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर सांगतात किती विरोधाभास तर आत्मविरोधी कुतूहल धरा. किती विरोधी किती गोष्ट बघा. विवाह करुणी प्रपंचाकरता असणारा अत्यंत जो शृंगार नावाचा जो गुण आहे बरं का, त्या मदनालाच ह्या भगवंताने जाळून टाकलं बरं का, संपून टाकलं. विवाह करुणी मदन जाळीला इथपर्यंत ठीक आहे म्हणाले, पण लग्न करतोस काय त्या असणाऱ्या मदनाला, जाळतोस काय, पण त्याचा जो खरा सहाय्यक आहे बरं का त्याला डोक्यावर घेतलंस. मग मदन मित्र हिंदू सेवीला, हिंदू म्हणजे चंद्र, त्या चंद्राने त्याचा जो खरा सहाय्यक आहे असा चंद्र, त्या चंद्राला डोक्यावर घेतलंस. आणि एखाद्याला म्हणाले पैशाची आवश्यकता असते म्हणून जुगार तो खेळतो. एक रुपया एका रुपयाच्याने 1 लाख रुपये लागतील अशी असणारी त्याची असणारी भावना. पण जुगार एखादा जण खेळतो आणि जेव्हा 1 लाख रुपये त्याला लागतात बरं का, ते ज्यांचे 999 बरं का, म्हणजे 99,999 जणांचे 1 रुपये जेव्हा वाया देतात तेव्हा याला 1 लाख रुपये मिळतात बरं का. ज्याला मिळाले तो समोरचा म्हणतो आमचा 1 रुपया खाल्ला. असा तू आहेस का धनवैरागी पण द्यूत खेळायला? धनाची काय आवश्यकता तुला भगवंता, पण तरी द्यूत खेळलास. आणि कोणाशी खेळलास? गौरीचा तो अंकित झाला, खेळलास आणि हरलास. गौरीचा तो अंकित झाला, कोणाच्या अंकित होणाऱ्यापैकी तू आहेस का भगवंता? म्हणून परमेशाच्या ऐशा लीला कवी कृष्ण गात विस्मयकारा बरं का. म्हणून पार्वतीचा पती त्याच्या असणाऱ्या योगीपणाला कुठेही धक्का लागत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात असा असणारा परमात्मा जो आहे अपवाद आहे, अपवादात्मक चरित्र आहे भगवंतांचं. गुण असे नांदत नाही, एकाला 1 दुसऱ्याला 2 बरं का, असे नाही. पण तरी भगवंत तुझं चारित्र्य असं आहे म्हणून तयाची पाया माझा दंडवत बरं का. घडो आणि पडो नाम प्रीती, प्रीती नाम. भगवान शंकर काय सांगतायत बघा, हा अर्थ लावून घ्यायचा. नामा म्हणे नामे नासूनिया पाप करी मुख रूप भक्ताला, की नामदेव महाराज सांगताय की भगवान शंकर सतत कोणाचं नाम घेतात तर श्री प्रभू रामचंद्रांचं, रामांचं गुणगान सतत भगवान शंकर गातात. इथं वर्णन केलंय नामा म्हणे बरं का, किंवा नाम इतकं प्रिय आहे मला, नामदेव महाराज म्हणतात. आता इथं अर्थ 2 लावून घ्यायचे. भगवान शंकरांचंही नाम घ्यायचं ओम नमः शिवाय, पण इथं नामदेव महाराजांनी असा अर्थ लावलाय, निरूपणाचा अर्थ लावून घ्यायचा. त्यामुळे नामदेव महाराज सांगतात की भगवंतांचं नाम घ्यायचं, भगवान शंकरांचं नाम घेतल्यावरती आपलं असणारं जे पाप आहे ते निघून जाणार आहे बरं का. नासुनिया पाप. पण इथं अजून एक अर्थ आहे, अजून एक संगती अशी आहे की भगवानचं नाम घेतात ते घेऊया ना. भगवान शंकर ज्याचं नाव घेतात ते नाव घ्यायचं, कारण भगवान ज्याचं नाव घेत आहेत ते सगळ्या परिणाम लवकर करणारं आणि स्वल्प असं आहे. परिणाम लवकर करणारं आणि स्वल्प, राम अगदी स्वल्प. बाकी आपण नाम बघा अत्यंत कठीण आहे. म्हणून बघा समर्थांनी आणि गोंदवलेकर महाराजांनी रामाचा प्रचार, रामाच्या मंदिराचा, राम नामाचा प्रचार केला. याचं सगळ्यात मुख्य कारण असं आहे, लक्षात घ्या की स्वल्प नाम आहे. अगदी समर्थांनी सुद्धा त्यांच्या मनाच्या श्लोकात दिले, बहु चांगले नाम या राघवाचे, एवढं पर्यंत चांगले अति साजिरे स्वल्प सोपे फुकट फुकाचे. फुकट येतं कोण घेत नाही, पैसे लावून असतं तर अजून कोणी घेतलं नसतं. फुकट येतं घेत नाही, फुकटची किंमत नसते बरं का. फुकट येतं फुकाचे, स्वल्प आहे अगदी स्वल्प. राम कृष्ण, कृष्ण नाव सरळ आहे नाही, उभा सरळ राहतो नाही, लीला सरळ करतो, रामांचं सरळ लीला आहे, उभा सरळ राहतो. कृष्ण सरळ उभा राहत नाही. गावबा आणि एकनाथ महाराज स्वल्प या विषयी सांगतो बरं का, की नासुनिया पाप या विषयावरती त्या गावबाने विचारलं होतं एकनाथ महाराजांना, त्यांचा तो शिष्य झाला होता, तुम्ही कुठलं नाव घेता? तेव्हा एकनाथांचं तर प्रत्येकाची उपासना ती वेगळी असते. कोणी दत्ताचं नाव घेतो, दत्त परंपरेतला दिगंबरा दिगंबरा म्हणतो बरं का, कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतो, कोणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो. पण ज्याला परमार्थामध्ये ज्याला काहीच पार्श्वभूमी नाही आणि त्याला परमार्थ करायचा त्याने सुरुवात कुठून करायची तर रामनामाने. गावाने एकनाथाला प्रश्न विचारला, तुम्ही कुठलं नाव घेता? एकनाथाने सांगितलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद कृष्ण भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण महाराज. तो गावा म्हणतोय फार कठीण आहे, कठीणच आहे. 4 ओळींचे श्री एवढं कोण सतत नाम घेणार, कठीण आहे.
नाथ म्हणजे सोपं नाव सांगू तुला, म्हणून आहे मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र तेरा हो, आणि मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासून जात वर्ण तेरा हो, श्रीपासून ज्याच्यात 13 वर्ण बरं का, असं श्रीराम जय राम जय जय राम असं नाव घे. आता याच्यात एक गंमत अशी आहे, राम पण नाव आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम पण नाव. नारदांनी जे वाल्मिकींना नाम घ्यायला सांगितलं ते राम राम घ्यायलाच सांगितलं, असंच वर्णन आहे पद्मपुराणामध्ये. वाल्मिकी रामायणात काही वाल्मिकींची कथा नाहीये, पण वाल्मिकींची असणारी कथा पद्मपुराणात लिहिली. त्या असणाऱ्या रत्नाकर डाकूला तो नसी होता बरं का, प्रत्येकांच्या कुळात जन्माला आलेला त्या ऋषींचा तो दशमपुत्र होता, पण संगतीनं तो बिघडला. असो, त्या नारदांनी त्या वाद्या कोळ्याला म्हणजे रत्नाकराला सांगितलं तू राम म्हण बरं का. ते म्हणता येत नव्हतं सोपं असून, आता रामापेक्षा स्वल्प नाव नाही, पण नाम आपल्या मुखात यायला फार भाग्य लागतं. नमः पार्वती पते, आमचे गुरुजी म्हणतात भाग्य ओढून आणता आलं पाहिजे. कोणी म्हणालं हे भाग्यात नाही तुमच्या, ते तिथंच म्हणायचं काय आहे का, असं नाही, भाग्य ओढून आणता आलं पाहिजे. त्यामुळे स्वरूप आहे नाव, पण तेही तोंडात येईलच असं नाही, कारण नाम घेण्याकरता ते कुठं जायची गरज नाही. सुभाषितच आहे, न गंगा न गया न काशी न वेणी न च पुष्करम, पण जिव्हाग्रे वर्तते यस्य, हरीचं परिसोनी करायचं चित्त, जिव्हाग्रे वर्तते यस्य हरिनित्यक्षरद्वयम, भगवंताच्या नामाची हरिनामाची अक्षर ज्याच्या मुखात आहे, 2 अक्षर ज्याच्या मुखात आहे तो अतिशय भाग्यवान बरं का. मला आपल्याला सांगायचं आहे की जे नारदांनी वाल्मिकींना घ्यायला सांगितलं ते राम एवढंच म्हणून सांगितलं बरं का. मग राम म्हणायचं का श्रीराम जय राम म्हणायचं, हा एक गैरसमज लक्षात घ्या. श्रीराम जय राम म्हटलं तरी सुद्धा त्यातला मुख्य जो मंत्र आहे तो राम हाच आहे. मग श्री जय आणि जय जय हे जे रामाच्या आधी विशेषणं लावली हे कशा करता लावली आहे बरं का, तर त्या रामाला सजवलंय नटवलंय. श्री म्हणजे संपन्नता, या असणाऱ्या रामासाठी ज्या रावण कुंभकर्णाला बरं का त्यांचा वध केला आणि राज्याभिषेकावरती आरूढ झाला असा राम, जय जय राम असे असणारे अनेक अलंकार त्या रामाला जोडले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मंदाताई गंधे सांगतात तुमच्या अमरावतीच्या की देव नटलेला आहेच बरं का, पण जरी तो आधीच नटलेला असला तरी सुद्धा त्याला काही अजून नटवायचं नाही का. भगवान शंकरांची पिंडी जशी आहे तशी बघितली तरी ती छानच दिसणार आहे बरं का, म्हणून त्याला काही वस्त्रच घालायची नाही असं कोणी आहे का. तो वस्त्र घातलंय श्री जय जय बरं का, ही जी वस्त्र आहे श्री राम जय राम हा त्याला अलंकार घातलाय, पण त्यातला मूळ जो मंत्र आहे मुख्य मंत्र जो आहे तो रामच आहे. आणि हे राम नाम कुणी घेतलंय तर ह्या कैलाशीच्या राणानं कैलाशीच्या देवानं भगवंतांचं म्हणजे रामांचं नाव त्यांनी घेतलंय. म्हणून नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे नामे नासुनिया पाप तरी मुख रूप भक्ताला ही असे असणारे भगवान शंकर कोणाला प्राप्त झाले. चरित्र भागामध्ये मला जो विषय सांगितलाय हे आख्यान सांगा, ते आपण चरित्र भागातून बघायचं. म्हणून पूर्वरंग अभंगामध्ये भगवान शंकरांचं वर्णन करणारे आमचे नामदेव महाराज वर्णन कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव
तपी संन्यासी यती सगळे तपश्चर्येसाठी येत आहेत. आणि अशा तपश्चर्येसाठी येणारे हे सगळे ऋषीमुनी लोक, अशा ऋषीमुनींसोबत एक 8 वर्षाची कन्या, 8 वर्षाची मुलगी ही सुद्धा तप करण्याकरता येते. ही मुलगी सुद्धा तप करण्याकरता येते. त्या मुलीकडे ह्या सगळ्या ऋषीमुनींनी बघावं आणि म्हणावं, टिंगल म्हणून नाही, मस्करी म्हणून नव्हे, पण एक चिंता म्हणून, राजाची मुलगी आहे, राजवैभवामध्ये वाढलेली आहे, ही तप करण्याकरता येते. हे काही तपाचं वय? हो म्हणा, लगेच नाही म्हटलेलंच आहे. जेव्हा कीर्तनकार सांगतात म्हणा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. काही वेळा असं म्हणतात, हा ऐकायला येतो, आले राम दाम आले आले कुठनं? कोण? कृष्ण. आले कुठनं आले दात केल्यावर जाऊ. त्यामुळे नाम जे मुखातून जेव्हा येत आहे तेव्हा घ्यायला पाहिजे. त्यामुळे ही 8 वर्षाची मुलगी तप करण्याकरता येते आहे. पण सगळ्या ऋषीमुनींना चिंता वाटावी की कडेच्या कडे पडायला लागले, कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे मग घाबरून नाही पडू. पण ती कोणत्या निष्ठेने आलेली होती हे सगळ्यांना माहित नव्हतं. कोण होती हो? राजा मेनाक, राणी मीनाबाई, हिमालयाचा राजा मेनाक, त्याची मुलगी. मोरोपंतांनी वर्णन केलंय, मेनाक रूपतीला मेने पासोनी कन्यका झाली. मीनाबाईंपासून झालेली कन्या मुलगी, तिचं नाव काय नाव? पार्वती उदरी जन्मे, पार्वती उदरी जन्मे, ते नाम म्हणून ती न्याली. नमः पार्वती पदे हर हर महादेव. पार्वती, राजा मेनाक आणि राणी मीनाबाई तुमच्या पोटी जन्माला आलेली आणि ती तपश्चर्येसाठी आली. आता 8 वर्षाची होती. त्यामुळे एक दिवशी आईनं जवळ बोलावलं मीनाबाई. बाकी ही रोज तपाला थोडा वेळ देते हिमालयामध्ये आणि पुन्हा आपल्या घरी येते, राजदरबारामध्ये येते, आपल्या गृहामध्ये येते. आणि तेव्हा मीनाबाईंनी जवळ बोलवून बाजूला बसवून विचारावं, जुन्या माणसांची विषय काढण्याची पद्धत कशी होती बघा. पार्वती, तू लहान नाही राहिलीस, तू मोठी झालीस. आता दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच होतो. पार्वती म्हणते लहान नाही राहिलीस, मोठी झालीस. लहान नाही राहिलीस, मोठी झालीस. मोठी झालीस, लहान नाही राहिलीस, एकच अर्थ होतो. काय म्हणायचंय तुला आई? तसं नाही. उपवर कन्या होगा, तुझे राजे, तुझे वडील राजे, त्यामुळे ते जातील वर संशोधन करायला. त्यामुळे मी आत्ताच तुला विचारते, त्यांनी सांगितलेल्यानंतर मुलाशी विवाह करण्यापेक्षा तुझा कोणी मनात राजकुमार आहे का पार्वती? सांग बरं का. वडील वर संशोधन करतायत. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते, आणि कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते. मोरोपंतांची प्रसिद्ध आली आहे बरं का. तर उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते, वडिलांचं मन कातरतं. का कातरतं? सासरी गेल्यावर हिचं व्यवस्थित होईल ना, काहीला सर्दी पडसं खोकला काही झाला, हिची तब्येत, हा सगळे सांभाळतील ना सासरचे लोक. म्हणून का कर सांगतोय का, म्हणून का कर सासर सागर जाय कशी पार हेची कातरते. आता इथं मोरोपंतांची जी शब्द रचना आहे मुलीची काळजी बरं का, ही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेली लक्षात घ्या. आणि मोरोपंत बारामतीच आहेत लक्षात घ्या. आपल्याला माहिती बारामतीच्या लोकांना मुलीची काळजी कशी असते. जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे अशी मुलीची काळजी त्यांनी वर्णन केली आहे. आणि त्यात सगळ्यात देखणा शब्द आहे मोरोपंतांचा. का तर सासर सागर. सासरच्या लोकांना उपमा मोरोपंतांनी काय दिली तर सागराची म्हणजे समुद्राची. थोडक्यात त्याला सांगायचं, सासरच्या लोकांचं असणारं जे मन आहे बरं का, स्वभाव जो आहे तो सागर एवढा विशाल आहे बरं का, समुद्र एवढा. वाडीचे घाट
दत्तदास पवार त्या आळीवर विनोद करायचे बरं का मोरोपंतांच्या या वाक्यावर. काय विनोद? ते म्हणाले मोरोपंतांनी एक सांगितलं पण एक सांगायचं म्हणाले विसरले. काय? सासरच्या माणसांना काय उपमा दिली? सागराची म्हणजे समुद्राची. पण म्हणाले मोरोपंत एक सांगायचं विसरले. काय? त्या समुद्रातले भयानक प्राणी कधी नाही सांगितले. जय जय रघुवीर समर्थ. आमचे गुरुजी म्हणतात आता ते मॅन्युफॅक्चरिंगच बंद झालं. खाष्ट सासवा अमुक त्यामुळे कातर सासर सागर जाय कशी पार हेची कातर ते असे असणारे चिंता आहे. त्यामुळे मुलीला विचारलं तुझ्या मनात कोणी राजकुमार आहे का? पार्वतीला विचार. तेव्हा पार्वती लाजली. पार्वती म्हणते एवढी काय घाई आहे ग? मी जड झाले का? जड नाही. वडील सांगतील हा हा राजकुमार तुझ्या करता ते बघणार, चांगलेच बघणार. कारण राजाची मुलगी आहे, एखाद्या राजाच्या मुलालाच देणार. समान ठिकाणी विवाह करायला सांगितलंय, त्यामुळे राजकुमार बघणार. तुझ्या मनात तुझं नसला मग नंतर तुझी नाखुशी नको. तेव्हा तुझ्या कोणी मनात आहे का? मनात आहे का? असे जेव्हा बऱ्याच वेळेला प्रश्न मेनाबाईंनी पार्वतीला विचारले तेव्हा पार्वती म्हणाली 7:35 झाले. पटकन तिने उत्तर दिलं. काय म्हणाली? बालपणापासून मनी. काय म्हणते पार्वती? बालपणापासून मनी आवडी मज शंभूपती मिळावाली आणि देवादी देव असशी सुरनर वंदिती सदा बाई. भगवान श्री ओंकारेश्वर महाराज काय म्हणाले? तर बालपणापासून म्हणी आवडी मज शंभूपती मिळावाही. भगवान शंकर मला नुसते नाही पती म्हणून पाहिजे. नुसती कृपा नको, पती म्हणूनच मला ते माझ्या आयुष्यात पाहिजे, कृपा पाहिजे. नुसतं भक्त आणि देव नको, आधी भक्त आणि देव आणि नंतर पती आणि पत्नी. मला ते पती म्हणूनच पाहिजे. आवडी मज शंभूपती मिळावाही. हे ऐकलं आणि उपास न करता मीनाबाई थरथरायला लागले. थरथरायला लागले. अहो बरोबर आहे ना? का थरथरणार नाही? नुसतं नाव नाही घेतलंय भगवान शंकरांचं, ते पती म्हणून पाहिजे. असं जर म्हटलं असतं भगवान शंकरांची कृपा पाहिजे जमलं असतं. पण हिमालय आहे, काळही तो आहे. आज जर एखाद्या मुलीला सांगितलं देवाला प्राप्त करून तो मला तर ते संयुक्तिक होणार नाही. तर हा तो काळच नाही लक्षात घ्या ज्या काळात आपण जगतो आहोत. पण तो जो काळ आहे लक्षात घ्या. त्यामुळे भगवंताची प्राप्ती हा नवीन विषय नव्हता. भगवंत पती म्हणून पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय होता. त्यामुळे भगवान पती आपण मृत्यू लोकातले पार्वती ते स्वर्ग लोकातले कैलास पर्वतावरती ते राहतात. त्यामुळे भगवंतांची कृपा हवी असेल तर तपश्चर्येशिवाय दुसरा पर्याय नाही. तपच म्हणूनच म्हणाले मी तप करण्याकरता जाती आहे. आणि म्हणून ती हिमालयामध्ये बरं का या ऋषी जपी तपी जे यायचे बरं का, ज्यांच्या वयाचाही अंदाज देता येणार नाही असे वयाचाही अंदाज देता येणार नाही असे ऋषींनी सुद्धा तपश्चर्येसाठी यायचे. म्हणजे काय? तर वया बरं का पायापर्यंत वाढलेल्या त्याचे केस, वयाचा अंदाज नाही, किती काळ बसले त्याचा अंदाज नाही, असे असणारे गती त्यांच्यासोबत ही मुलगी येते 8 वर्षाची पार्वती. कशी तप करत होती? दासगणू महाराज पोचले आणि दासगणू महाराजांनी सांगितलं पार्वती कशी तप करत होती. वरा शंकरा प्राप्ती लागी सतीने, वरा शंकरा प्राप्ती लागी सतीने, तपा घोर आरंभिले सर्वतीने. आणि काय काय बघा, फलाहार पर्णाश्रमा त्यागिले आणि तपा पाहुनी शंभू कैलासी डोले. नमः पार्वती पते. श्रोते हो, कशी तप करत होती? एक एक गोष्टीचा विषयांचा त्याग. पण जो मला प्राप्त पाहिजे तो विषयांचा त्याग करणार आहे. पार्वतीचा पती योगीराज असं नामदेवांनी नंतर वर्णन केलंय. तो योगी आहे, तो विरक्त आहे. त्यामुळे त्याला जे आवडतं विषयांचा असणारा उपयोग हा त्याला आवडत नाही. बरं का, विषय सेवन कधी परमात्मा करत नाही. शंकराचार्यांनी तर विठुरामणीत सांगितलंय की ब्रह्मेंद्र रुद्र मृग्यम बरं का भाग्यम विषयेषु वैराग्यम. तीनही देव स्वर्गात असून सगळे विषय समोर असून बरं का कायम वैराग्याच्या शोधात असतात सारखे. कोण? ब्रह्मेंद्र रुद्र मृग्य. ब्रह्मेंद्र म्हणजे ब्रह्म आणि इंद्र आणि तिसरे रुद्र म्हणजे भगवान शंकर. कशा करता? भाग्यम विषयेषु वैराग्य, विषयांपासून वैराग्य प्राप्त होणे याकरता. आणि इथं पार्वती विषयांचा कसा त्याग करते? सुरुवातीला तपश्चर्या करायची ती फलाहार पूर्णांग दूध घेऊन करायची. फलाहार असं वर्णन आहे. पुढे
तो सोडला, फलाहार काही दिवसांनी सोडला. पर्णा, पानं खाऊन राहायची, पिकलेली पानं झाडाची, पानांचे अनेक प्रकार आहेत ते नव्हे. पानं पिकलेली खाली पडली बरं का, पिकून की ती पानं खायची बरं का. म्हणून शिवपुराणात अनेक नावांपैकी तिचं नाव आहे अपर्णा बरं का. म्हणून पर्णा, पर्णांचा त्या पानांचा त्याग केला. काही दिवसांनी पाणी पिऊन राहायची, पाण्याचाही त्याग केला. फक्त शुद्ध हवा, वायू भक्षण करायचे. पण हळूहळू या सगळ्या विषयांचा त्याग ती करायला लागली. फलाहार पर्णाश्रमा त्यागी आणि तपा पाहुनी शंभू कैलास डोले. कैलासाचा राणा कळवळला, किती आवड आहे मला, किती आवड आहे हिला माझ्याविषयीची. त्यामुळे पण म्हणाले, तर भगवंताला माहिती असतं आपण संकल्प केला काय नाही केला काय, तरी सुद्धा भगवंताला माहिती असतं हे नाम, हे साधन, ही तपश्चर्या आपण कशासाठी करतो. पण भगवंत ज्ञान होते की कशा करता, पण तरी सुद्धा म्हणाले काही नको, परीक्षा घेऊया आणि मग जाऊया. आणि म्हणून परीक्षा घेण्याकरता भगवान निघाले. भगवंतांनी आपलं मूळ टाकलं, भगवान शंकरांनी असणारा आपला मूळ वेळ तो ऐकून टाकला आणि 5 वर्षाच्या बटूचं रूप घेतलं, ब्राह्मणाचं रूप. पार्वती देवनी तप करी देवनी, पार्वती देवनी तप करी देवनी, बटुलेश्वर प्रभु आला. पार्वती देवनी तप करी देवनी, बटुलेश्वर प्रभु आला. कायन छंदे तीच विचारी, कायन छंदे तीच विचारी, कायन करुणी तपाला रामा राघोजी राजाराम, रघोजी साधोजी राजाराम, रघोजी साधोजी पार्वतीमध्ये हर हर महादेव. काय म्हटलंय, पार्वती देवनी तप करी देवनी, बटुवेश प्रभू आला. गायन छंदे तीस विचारी, कागे करीसी तपाला. अशा ब्राह्मणांचा वेश घेतलेले बटू, 5 वर्षाचा बटुराज असं भगवंतांनी, भगवान शंकरांनी रूप घेतलं आणि तप करणारी पार्वती पाहिली. 8 वर्षाची पार्वती. विचार केला भगवंतांनी, चाललेलं आहे ध्यान, तप चाललंय, डोळे मिटलेले आहेत, त्यामुळे मध्येच विचारावा का प्रश्न. ध्यान मग्न आहे ती, त्यामुळे भगवंतांना सुद्धा विचार पडला. भगवान म्हणाले करूया का, काय विचारूया का आपण प्रश्न. भगवान शंकर विचार करतात, कारण ती कशी दिसत होती. पार्वती शृंगार रसाला, नारदी कीर्तनाच्या वादीला मर्यादा आहे. शृंगार आणि विभत्स या रसांना, नवरसांपैकी हे 2 रस कमी वापरले जातात. पण संतांनी मर्यादित घालून दिलेला जो रस आहे बरं का, त्यांनी केलेलं जे वर्णन आहे ते केलेलं चालेल. त्यामुळे दासगणू महाराजांनी सांगितलं कशी दिसत होती. तन्वी चारुलता सुहास्य वदना, बिंबाधरी गोमटी. तन्वी म्हणजे जिथे असायला पाहिजे तसं तन्वी. चारुलता जशी वेली असतात बरं का झाडांना, बरं का इतकी नाजूक, बरं का इतकी गोड. चारुलता सुहास्य वदना, बिंबाधरी गोमटी. चेहऱ्यावरती जणू चंद्रबिंब धारण केलंय अशी. आणि सगळ्यात पुढचं वर्णन, सिंहे आचरिले पलायनवनी, पाहोनिया तत्कटी. हिची कटी इतकी नाजूक होती, दासगणू महाराज सांगतात की सिंह लाजला हिची कटी बघून. कारण सगळ्यात नाजूक कटी जी ती सिंहाची, सिंह कटी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सिंह जंगलात पळून गेला लाजून. काय कल्पना आहे बघा. रंभोरू अतिशय सुंदर. गजगामिनी, चालणं कसं होतं त्या पार्वतीचं, गजगामिनी. आणि असतं कॅटवॉक काय चालणं कसं, गजगामिनी. प्रियवदा, जरा सौंदर्य आलं ना की बोलण्यात वाज येतो बरं का, तर तशी नव्हती. प्रियवदा, बोलायला अतिशय गोड, समोरच्याचा सन्मान ठेवून बोलणं कायम बरं का. सौंदर्य वल्ली गमे. पण सगळ्यात सौंदर्य महत्वाचं आहे शोकातील. दासगणू महाराजांनी सांगितलेलं काय, इतकं जरी सौंदर्य असलं तरी सुद्धा सारा सार विचार पाहून सदा जी शिव नामी रमे. नमः पार्वतीपते हर हर महादेव. अशा भगवान शंकरांच्या नामामध्ये रथ असलेली ती भगवंतांनी सुद्धा बटुळे शरण केलेला. म्हणाले हिला
बाधा आणायची का प्रश्न कर, त्याशिवाय परीक्षा घेताच येणार नाही. शेवटी भगवान म्हणाले, हे तपस्विनी. असं ब्राह्मणाच्या वेशात आलेले भगवानांनी हात दिली, डोळे उघडले. पार्वतीने ब्राह्मणाला पाहिलं, 5 वर्षाचा बटू आहे, ब्राह्मणाला पाहिलं आणि पार्वती आनंद झाला पार्वतीला. का? चाललेल्या तपाच्या या असणाऱ्या सगळ्या पुण्याईमध्ये ब्राह्मण आला, त्यामुळे पुण्याई माझी वाढलेली आहे, त्यामुळे ब्राह्मण आलेला आहे. ब्राह्मणाला नमस्कार केला, नमस्कार केला आणि परीक्षा सुरू झाली. आवड आहे माझ्या विषयीची, पण आता बघूया खरंच आवड आहे का, किती माझ्या करता ती तळमळते. आणि बटू राजातले, बटू वेशातले भगवान बोलायला लागले, पार्वती कशा करता हे तप कशा करता? आईने विचारलं होतं तेव्हा लाजली होती. बटू वेशातले भगवान शंकर विचारताय, जनक राजाची मुलगी ना तू, पार्वती ना तू? होय म्हणाले, बरोबर ओळखलं. भगवान म्हणाले, मला माहिती आहे कशा करता, पण तप कशा करता? तेव्हा ती म्हणाली, आता कसं सांगणार, जरी ब्राह्मण असला तरी तो परका आहे, परक्या माणसाला कसं सांगायचं, पण तरी सुद्धा 2-2, 4-4 वेळा विचारलं म्हणून सांगितलं. भगवान शंकर आवडी माझा शंभूपती मिळावाही असं म्हटल्यावरती तो बटू, तो ब्राह्मण खो 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 लागला हसायला. काय पार्वती परत नाव घे, कोणाचं? भगवान शंकर. भगवान शंकर, भगवान शंकरांचा परिचय तुला आहे का? थोडक्यात बायोडेटा, कुठे फ्लॅट आहे, काय आहे, अमुक आहे, सॅलरी किती आहे, तुला माहिती आहे? काय परिचय त्यांचा आहे तुला? काही बोलत नाही का? शिवनिंदा आहे, त्यामुळे ब्राह्मणाचा अपमान नाही करायचा. असू दे, नको बोलूया. काही लग्न झाल्यावरती तू राहणार कुठे? त्यांना गृहसौख्य नाही, राहणार कुठे? त्यांच्या ते प्रारब्धातच नाही, बरं का? त्यामुळे आतापर्यंत म्हणजे कुठे राहतात हे सांगताना काय म्हणता माहिती का? ते आतापर्यंत कल्पना आहेत काही, तर आतापर्यंत कुठलाही पोस्टमन कुरिअरवाला ज्या पत्त्यावर गेलेला नाही त्या पत्त्यावर हे राहतात. म्हणजे स्मशानेश्वर करिता स्मशानात राहतात. गेलाय का कोण? नाही, स्मशानात राहतात. इथं राहणार का तू लग्न झाल्यावरती? आणि 4 चौघात जर व्यवस्थित दिसलं पाहिजे. वडाच्या पारंब्या लोटायला कसे केस, सर्प, चितेचं भस्म, डमरू, बरं का, हे सगळं अशाशी तू लग्न करणार? शिवनिंदा करताय भगवान शंकर, स्वतःच्याच नावाची निंदा भगवान शंकर करताय. पार्वती काही बोले ना, ऐकून घेतली. एक वाक्य असा त्या ब्राह्मणानं उच्चारलं. काय म्हणाले बटू वेशातले भगवान शंकर, की मला असं तुला एक वाटतं, उपदेश देतो तुला, मी सल्ला देतो पार्वती, की भगवान शंकरांचा नाद तू सोडून दे आणि मी सांगतो त्या वराशी तू लग्न कर. कोणाशी? विचार, कोणाशी? पण भगवान महाविष्णूंशी. आणि भगवान महाविष्णूंचं म्हणजे भगवान शंकरांचा नाद सोडून दे असं वाक्य त्या ब्राह्मणाच्या बटूच्या मुखातून ऐकल्यावरती तळपायाची आत मस्तकात गेली आणि एकदम कडाडली. 8 वर्षाची ती पार्वती ओरडली, बटूराज, तुमचं मी मगाचपासून ऐकून घेतीये, 6 वाजल्यापासून, 6:12 मगाचपासून मी तुमच्याकडून ऐकून घेतीये. शिवनिंदा तुमच्या मुखातून सारखी होतीये. आता एक शब्द जरी शिवनिंदेचा बटुराज तुमच्या मुखातून जर बाहेर आला तर आतापर्यंत केलेल्या तपश्चर्येच्या पुण्याईनं तुम्हाला मी जाळून भस्म करीन. भगवान म्हणाले मनात, पण बटू वेशात आले. भगवान म्हणाले, आतापर्यंत ही धमकी मी अनेकांना द्यायचो, भस्म करून टाकेल, भस्म करून. मला लग्नाच्या आधीच ही भस्म करून टाकेल, शेरात सव्वाश आहे. भगवान म्हणाले, हिला किती आवड आहे माझ्या विषयीचे समजलं, त्यामुळे हिला जास्त आता क्रोध आणण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे आपल्या मूळ रूपामध्ये हिला दर्शन देऊया. पण कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम सदा वसंतम दयाळुंदे भवन भवानी सहितं नमामि. भगवान ओंकारेश्वर महाराज की जय. असे भगवान मूळ रूपात आता क्रोध
किंवा जे आपले षडविकार आहेत, षडरिपू आहेत, हे राहतील का? बरं का? त्यामुळे भगवंतांना प्रगट झालेलं पाहिलं आणि असणारं तेज जेवढं सहन होईल त्या तेजामध्ये भगवान शंकरांनी त्या 8 वर्षाच्या पार्वतीला दर्शन दिलं आणि एकदम भगवंतांना प्रगट झालेलं बघितल्यावरती पार्वती थोबाडीत मारून घेतलं पार्वतीनं. ज्यांना प्रगट करण्याकरता मी इतके वर्ष तपश्चर्या करतेय, सगळ्याचा मी त्याग केला, अशा असणाऱ्या पतीला, होणाऱ्या पतीला, असणाऱ्या भगवंताला मी हे असं बोलले, माफी मागितली, भगवंतांची क्षमा मागितली, साष्टांग नमस्कार केला, प्रणिपात केला आणि भगवंतांना म्हणाले ओळखलं नाही. भगवंता परमात्म्याला म्हटलं ओळखलं नाही. भगवान म्हणाले परीक्षा घेण्याकरता आलो होतो, परीक्षा घेण्याकरता आलो होतो, त्यामुळे परीक्षेत ओळख चालत नाही, त्याचा निकाल बदलतो, त्यामुळे परीक्षा घेण्याकरता आलो होतो. ही कुठली जीवघेणी परीक्षा? असा प्रचंड मोठा संवाद झाला आणि भगवान शंकरांनी विचारलं तप कशा करतात, ही तपश्चर्या कशा करतात? आणि तेव्हा पार्वतीनं म्हटलं तुम्हाला माहिती आहे भगवंता कशा करता तप करते, पण शेवटी भक्ताच्या मुखातून बरं का ते आल्याशिवाय भगवान काही तथाच म्हणू शकत नाही, त्याशिवाय काही म्हणू शकत नाही. त्यामुळे श्रोते हो, पार्वती म्हणाली आवडी माझा शंभूपती मिळावा ही, बरं का आपण मला पती म्हणून प्राप्त व्हावे, बरं का परमात्मा म्हणून भक्ताकरता प्राप्त झालेला आहात, पण पती म्हणून त्या अर्थानं माझं आपण पालन करावं अशी माझी इच्छा आहे. भगवंतांनी तथास्तु म्हटलं आणि पार्वतीला सांगितलं पार्वती घरी जा, तुमच्या वडिलांना म्हणजे मेनाक राजाला आणि आईला म्हणजे मेनाबाईंना घडलेला सगळा वृत्तांत सांग. आमच्या कैलास पर्वतावरून स्वर्गातून अनेक ऋषीमुनी अनेक देव मागणी घालण्याकरता रितसर येतील. भगवंतांनी सुद्धा रीत सांभाळली, त्याचं जमलंय म्हणून होऊन जाऊया, कोणाला काय आम्ही भगवानच कोण विचारणार आहे असं केलं नाही. त्यामुळे शिवपुराण सांगितलं भगवंतांनी रीत सांभाळली, पार्वती निघाली आपल्या घरी आनंदामध्ये आणि भगवान सुद्धा आपल्या कैलास पर्वतावरती मूळ रूपात आपल्या गेला निघाले आणि भगवंतांना हाका मारत 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 बरं का भगवंतांचा धावा करत 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 पार्वती तर नाही घरी, भगवंतांचा हाका भगवंतांना देवा 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 धावत धावत सगळे देव येत आहेत. विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी भगवान शंकरांना वाटतं हा काहीतरी आता संकट आलेलं असणार, कोणालाही झेपलं नाही म्हणून आता महादेव भगवान म्हणाले सगळ्या देवांना काय समस्या आहे, काय चिंता आहे. म्हणाले तारकासुर अत्यंत उन्मत्त झालेला आहे, बरं का. तारकासुराला इंद्र गेले होते, ब्रह्मदेव गेले होते, सगळ्यांना कारण वरदानं दिलेली आहेत, असं एक वरदान आहे तारकासुराकडे.
त्या तारकासुराला आपणच मारू शकता, आपणच त्याचा वध करू शकता, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. भगवान म्हणाले तारकासुराचा वध होईल. होईल नको, कधी होईल, कोण करेल, कधी होईल सगळं सांगा. ते म्हणाले मत्पुत्र वधील त्याला मम सम लग्न सत्वनी जमवा. काय म्हणाले? मत्पुत्र वधील त्याला, परमपत्र म्हणतात माझा मुलगा मारे, भगवान शंकरांनी सांगितलं. आणि सगळे देव हसायला लागले. लग्नाचा नाही पत्ता देवा आणि मुलगा मारे. नाही म्हणाले सगळं झालेलं आहे, म्हणजे लग्न नाही, सगळी सोय, कोणाशी लग्न करायचं, विवाह करायचा, ते सगळं जमलेलं आहे. राजा मेनाक, हिमालयाचा राजा मेनाबाई यांची कन्या पार्वती, त्या पार्वतीला मी प्राप्त व्हावा म्हणून तिनं तप केलं, तिच्याशी विवाह जोडलेला आहे. माझंच सांगणं तुम्हाला असं आहे, सगळ्या ऋषीमुनींना देवानं सांगितलं की आपण हे लग्न जमवण्याकरता जा. तेच सांगायला मी तुमच्याकडे येणार होतो, पण तुम्ही तारकासुराचं नाटक करत 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 माझ्याकडे तुम्ही आलात, त्यामुळे तुम्ही जा. सगळ्यांना सांगितलं. कोण जाणार हो मागणी घालण्याकरता? वर्णन आहे 7 ऋषी आणि 1 साध्वी, बरं, 1 स्त्री मागणी घालण्याकरता गेली. कोण कोण? कश्यपोत्री भरद्वाज विश्वामित्र उच्च गौतमः जमदग्नि वसिष्ठश्च. 7 ऋषी बरं का. कश्यपोत्री, कश्यप आणि अत्री बरं का. कश्यपोत्री भरद्वाज विश्वामित्र उच्च गौतमः बरं का. जमदग्नि वसिष्ठश्च आणि हे 7 ऋषी. आणि कोण अजून? साध्वी चैवाप्य अरुंधती बरं का. वसिष्ठ पत्नी अरुंधती बरं का. हे 7 ऋषी, सप्तऋषी आणि ही असणारी वसिष्ठांची पत्नी अरुंधती बरं का. यांना मागणी घालण्याकरता पाठवलं. आणि भगवान म्हणाले नंदीला येणाऱ्या असणाऱ्या मुहूर्तावरती विवाह करायचा आहे, पार्वतीला सांगितलंय, त्यामुळे मागणीमध्ये हे सगळं ठरेलच, मागणी घालायला जातील तेव्हा. त्यामुळे आपण नंदीला सांगूया सगळ्यांना आमंत्रण देण्याकरता जा. आणि म्हणून नंदी सुद्धा आमंत्रण सगळ्यांना देण्याकरता म्हणून निघाला. आणि त्या गोड आवाज भगवान शंकरांच्या कानावरती पडला. कोण आलं? पावना वामना या मना, पावना वामना या मना, ते भजनी वासना जासी सर्वत्र गोविंदू जो हरिनामाचा छंदू तेणे परमानंदू सदोदित एकनाथ महाराजांनी पहिलं नारदांचं वर्णन आहे. जो श्रीकृष्णाचा आवडता, जासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा, ज्याचे निसंगे तत्वता नित्यमुक्तता जडजीवा. नारद महाराजांचं वर्णन असं आहे, नारद महाराजांचं व्यक्तिमत्व असं आहे. आज दुर्दैवानं नारदांची उपमा कोणालाही देतात बरं का, दुर्दैवानं. अहो नारद महाराज सगळ्या ऋषींमध्ये इतके श्रेष्ठ ऋषी आहेत की भीष्मांनी बरं का, धर्मराजाने भीष्माचार्यांना प्रश्न विचारला होता की सगळ्या ऋषींमध्ये श्रेष्ठ ऋषी कोण? ऋषींमध्ये देवदेवतेमध्ये तुलना करायची नसते, लक्षात घ्या. पण वैलक्षण्य सांगणं मुद्दा असतो, लक्षात घ्या. त्यामुळे
सगळ्या ऋषींमध्ये श्रेष्ठ ऋषी कोण? जेव्हा भीष्माला प्रश्न विचारला तेव्हा भीष्म म्हणाले होते धर्मराजाला, युधिष्ठिराला, केशवाला विचार, म्हणजे कोणाला? भगवान गोपाल कृष्णाला. कृष्णांजवळ धर्मराजा आला आणि भगवान गोपाल कृष्णाला धर्मराजाने प्रश्न विचारला, सगळ्या ऋषींमध्ये श्रेष्ठ ऋषी कोण? तेव्हा भगवान गोपाल कृष्णाने नारदांच्या वर्णनाचे 20 श्लोक लिहिले. 20 श्लोक त्यांच्या मुखात आहे बरं का. सगळ्या ऋषींमध्ये श्रेष्ठ ऋषी म्हणजे जे भगवान ज्यांना श्रेष्ठ म्हणतात, लक्षात घ्या. त्याची उपमा कोणी कोणाला काही पण देतो, लक्षात घ्या. म्हणून इथे बरोबर एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवतात जो श्रीकृष्णाचा आवडता, जास्ती श्रीकृष्ण आवडे सर्वथा, दोघांची लीला करण्याची पद्धत बरं का ही एकच आहे. त्यामुळे अशी असणारी समाजाबद्दलची असणारी कळकळ बरं का अशी त्यांची होती. असे नारद महाराज भगवान शंकरांच्या समोर प्रगट झाले आणि भगवंतांना विचारलं, देवा आनंदात दिसताय, चेहऱ्यावरती आनंद दिसतोय, कधी नसतो आनंद, कधीच नसतो. भगवान म्हणाले, असं कायम मी क्रोधात तुम्हाला दिसतो, आज आनंदात म्हणतोय म्हणजे मी काय आनंदात राहू नये का? तो मुद्दा नाही, पण हे सगळं सैन्य घेऊन कुठं निघालाय? इथंच बिघडलं. भगवान शंकरांचं वराड आहे लग्नाचं आणि ह्याला सैन्य म्हणतो. नारद महाराज सैन्य म्हणतात, वराड आहे लग्नाचं. कोणाच्या लग्नाचं? नारदांना सगळं माहिती. कोणाच्या लग्नाचं? आता कितीही मोठा माणूस असला, काही असला तरी स्वतःचं लग्न सांगायला लाजतोच की नाही. पण भगवान सुद्धा लाजले, भगवान शंकर सुद्धा. भगवान म्हणाले, माझं लग्न तुमचं? तो म्हणे माझं तुमचं, माझं तुमचं. भगवान म्हणाले, म्हणजे नारदा तुझी काय इच्छा आहे, माझं लग्नच होऊ नये का? तो मुद्दा नाही, पण एक शंका होती, विकल्प आला मनाला. तर तुमच्या समोर विकल्प आला तर तो तुमच्या समोर प्रगट नाही करायचं तर मग कोणासमोर? पण विकल्पाचं उत्तर भगवंताकडेच असतं. त्यामुळे नारद म्हणाले, एक विकल्प आहे, एक शंका आहे. कोणती? सासूबाईंनी तुम्हाला बघितलंय ना? सासूबाईंनी तुम्हाला तुला काय म्हणायचंय नारदा? गमतीचा भाग सोडून द्या भगवंता, पण लग्नाचं वराड, तुमच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला कोण गेलंय? लग्नाचं सगळेजण आमंत्रण आहे का आगंतुक आहे? कसा विषय आहे? भगवान म्हणले, आमंत्रण द्यायला नंदी गेलाय. मला कुठे आमंत्रण? नारद म्हणतात, मला नाही आमंत्रण. आता इथं बघा, नामदेवानी जो पूर्वरंगात शब्द वापरलाय, भोळा आणि चक्रवर्ती. कायम भगवान भोळे, इथं चक्रवर्ती गुण धारण केला. भगवान म्हणाले, तुला काय वाटलं नारदा? तुझ्याशिवाय काय माझा विवाह होणार नाही? नारद मनात म्हणतात, आता बघतोच माझ्याशिवाय कसा विवाह होतो, कसं लग्न होतं. आणि म्हणून नारद महाराज जे निघाले ते आले कुठे? बरं का, त्यांच्या सासूवाडीला आले. हिमालयाचा राजा मेनाबाई यांना भेटण्याकरता आले. हिमालयाच्या ह्या राजदरबारात म्हणजे मेनाक राजाच्या घरी कधी काही नारद महाराज आलेले नाहीत. नारदांना आलेलं पाहिलं, पाद्यपूजा केली राजा मेनाकानं. मेनाबाईंना आनंद झाला, वा जे नारद महाराज सगळीकडे भ्रमण करतात, स्वर्गात जातात. त्यामुळे आज तुम्ही आमच्याकडे आता किती आनंद. पण नारद महाराज म्हणतात, तुमच्या चेहऱ्यावर का आनंद? मीनाबाई म्हणतात, अहो आमच्या मुलीचं लग्न आहे, लग्नाची सगळी तयारी सुरू आहे, मागणी घालून गेले आता 7 ऋषी आणि अरुंधती वसिष्ठांची पत्नी. त्यामुळे लवकरच आमच्या येणाऱ्या मुहूर्तावरती विवाह आहे आमच्या मुलीचा. म्हणजे पार्वती का? हो म्हणाले, पार्वतीचा. कोणाशी आहे? नारदांनी विचारला प्रश्न, कोणाशी आहे? भगवान शंकरांशी. काय मुलीचं भाग्य, काय मुलीचं भाग्य. आमचंही काय मुलीच्या निमित्तानं प्रारब्ध तिथे, तिचे आई वडील आम्हाला होण्याचं भाग्य प्राप्त झालं. मुलीनं नाव काढलं, मुलीचा विवाह भगवान शंकरांशी. नारद म्हणाले, वा 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 वा, किती छान, किती गोड, किती सुंदर. भगवान तुम्हाला पती म्हणून मिळावा. पण भगवान शंकरांना बघितलंय का कधी? बघितलंय नाही म्हणाले, होते भगवान आहे. भगवंताला लग्नाच्या निमित्तानं भेट होईल आणि नंतर मुलीच्या निमित्तानं भेट होईल. आमची काही ती योग्यता नाही की भगवंताला प्राप्त करून घ्यायची. ती योग्यता पार्वतीची होती. भगवंताला कधी पाहिलेलं नाही. बघायचंय? नारद म्हणतात, बघायचं? हो म्हणाले, दाखवा. वाजत आले, दाखवा. त्यामुळे तिला त्या सज्जावरती दिलं. मंगला जो आहे त्यांचं दरबार आहे त्याच्यासाठी थोडक्यात गच्चीत दिलं, उंच भागी दिलं आपल्या घराच्या. आणि येणारं जे एक वराड होतं त्या वराडामध्ये भगवान शंकर असणारच आहेत. त्यामुळे दाखवूया नारद महाराज म्हणाले. आणि म्हणून नारदांनी मीनाबाईंना वरती आणलं आणि दाखवत काढले. आता पहिले कोण आले माहितीये का? इंद्र आले.
सगळ्यात वरडात पहिले होते भगवान देवांचा राजा इंद्र होता आणि इंद्रांचं रूप पाहिलं. वा 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 वा, काय जावई नारदांना मीनाबाई म्हणतात, काय जावई आहेत? ओ हे जावई नाहीत तुमचे, हे कोण इतके सुंदर? हा इंद्रचा कराचा पडचा करो. नारद म्हणतात, हा इंद्र जे आहे देवांचा राजा आहे, मान्य आहे, पण तुमचे जे जावई आहेत त्या जावयांच्या नोकराच्या नोकराचा नोकर आहेत. मीनाबाई म्हणतात, नोकराचाच इतका धाक तर जावयाचा किती असेल? नारद म्हणले, भयानक. बघा दाखवतो. इंद्र आले, इंद्रांचं स्वागत केलं राजा मेनकाने. पुढे ब्रह्मदेव आले, सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आले. वा वा वा, नारदा काय जावई? हेही नव्हे. हे कोण? नारद म्हणले, जोशीच्या माताचा तिकडचे गुरुजी. असा तो दोन्ही बाजूचे तिकडचे वराकडचे गुरुजी, जोशीच्या माताचा. बरोबर का? भगवान ब्रह्मदेव सगळं जन्म लावणार, त्यामुळे ब्रह्मदेव सृष्टी निर्माता. त्याच्यानंतर आले भगवान महाविष्णू. काय जावई आहे? हेही नव्हे, हे तुमच्या जावयांचे पंतप्रधान. पाठवून एक रुद्र, सगळे त्यांचे गण. बरं का? भूत पिशाच सगळं भस्म धरतायत काही जण चितेचं. एका असणाऱ्या बैलावरती म्हणजे नंदीवरती, तिच्या दृष्टीनं तो बैलच, त्यामुळे त्या नंदीवरती बैलावरती एक बसलेला महापुरुष. बरं का? ती म्हणते, हे कोण आहे? आणि हे त्यांच्यासोबतचे असणारे हे बाकीचे कोण? भस्म उडवतायत, अमुक तमुक हे सगळं करतायत, भूत पिशाच. असं काय करता? तुमच्या जावयांचे हे सगळे इष्टमित्र, त्यांना हेच वाटतात, हे सगळे इष्टमित्र आहेत. आणि म्हणजे जावई कुठे? ते काय म्हणले? बैलावर बसले, नंदीवर बसले. दिगंबर मूर्ती पाहताच विठ्ठली, नंदीवर बसला, नंदीवर बसला, नंदीवर बसला. व्याघ्र शर्म पांढरीला, व्याघ्र हे तुमचे जावई? नाही. मीनाबाई म्हणतात, एक वेळ पार्वती लग्न तिचं नाही झालं तरी चालेल, बिना लग्नाची राहिली तरी चालेल, पण लग्न करून देणार नाही. असे भगवान शंकर असे या नोकरांचे, जोशी माता, शंकर विष्णू यांचा असणारं रूप किती छान आहे. बरोबर? पार्वतीने त्यांची का नाही उपासना केली? काही मनात केलं लग्न मीनाबाईंच्याकडे. मीनाबाईंना काही परमात्म्याची प्राप्ती नव्हती, त्यामुळे मीनाबाई सर्वसामान्य एका स्त्रीप्रमाणे बोलतायत. नारद म्हणाले, काही चिंता करू नका, एक असा छान वर या वराडात आलेला आहे, मुलगा आहे, या वराशी तुमच्या पार्वतीचा मी विवाह करून देईन. फक्त मी सांगत नाही तोपर्यंत खोलीतून बाहेर यायचंच नाही, आतमध्ये खोलीत राहायचं. त्यामुळे खोलीचा दरवाजा लावून घेतला, आतून त्यांनी कडी घातली आणि बाहेरून कडी घातली. बरं का? त्यामुळे आतमध्ये राहायचं, सांगितलं, आवाज दिला, मीनाबाई बाहेर या, की तुम्ही बाहेर यायचं. बरं का? तोपर्यंत थांबा, बाकीच्या दुसऱ्या वरांशी मी बोलून घेतो. आणि असं सांगून नारद महाराज ज्यांच्याबद्दल हे कटकारस्थान केलं त्यांचंच नाव घेत हिमालयात जाऊन बसले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आलेल्या वराडाला, ब्रह्मदेवाला, इंद्राला, विष्णूंना, अगदी प्रत्यक्ष भगवान शंकरांना सुद्धा समजलं की विवाहामध्ये कटकारस्थान करण्याचं काम, मोडण्याचं काम हे नारदांनी केलंय का? त्याला आमंत्रण दिलं नाही लग्नाचं, विवाहाचं, म्हणून. आणि ब्रह्मदेवाला शंका होती. ब्रह्मदेव विचार करतात, सगळ्यांना विचारतात बाकीच्या देवांना, आमचा बाळ्या कुठे गेला? कारण मानसपुत्र म्हणजे ना ब्रह्मदेवांचे, आमचा मुलगा कुठे आहे? आणि मुलाचे जे सद्गुण आहेत ते वडिलांना चांगले माहीत असतात. त्यामुळे ब्रह्मदेव म्हणतात,
सगळे नारदांना बोलवायला हिमालयात गेले. हो कुठलं दक्षिणी कुठलं काही सगळे नारदांना बोलवण्याकरता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. महाराजांना सांगितलं नारदा बस तुमच्या शिवाय अडलंय चला. भगवान शंकर बोलावताय. नारद महाराज आले भगवान शंकरांसमोर. भगवान विचारतात नारदांना, नारदा लग्नाचं तुला आमंत्रण दिलं नाही, विवाहाचं आमंत्रण दिलं नाही म्हणून माझ्या लग्नात थोडा घातलास, विघ्न आणलंस. नारद म्हणाले नाही, तुमच्या चरणांचा दासान दास आहे, तुमच्या चरणांचा दासान व्हा. बोलणं काय गोड आणि कृती अशी. नारद महाराज म्हणले तसं नाही भगवंता, हे विचारायला का केलं असं, हे सगळं मी जे केलं असं ते तुमचं म्हणणं आहे, हे मी का केलं हे विचारा, का केलंस. नारद महाराज म्हणतात, तुम्ही जेव्हा एकांतात असताना तेव्हा हा सगळा तुमचा वेश भस्म बरं का, सर्प रुद्राक्षांच्या माळा, समरू भूत पिशाच बरं का, हे सगळं जे आहे हे भस्म उधळणं हे सगळं एकांतात बरोबर आहे, सर्प खेळवणं. पण हाच तुमचा विवाह आहे आणि या विवाह करता जावयाचा पोशाख कसा पाहिजे. तुम्ही इतरत्र नटा पण तुम्ही विरक्त आहात बरं का, मी असं म्हणणार नाही, तुम्ही नटा पण आज तुमचा विवाह आहे, त्यामुळे विवाहामध्ये वराने कसं दिसलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, ह्याकरता काही विषयांचं सेवन आपण आज केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे बरं का. आणि म्हणून माझं सांगणं तुम्हाला असं आहे की अनेकांनी नजराणे आणले, अनेकांनी वेगवेगळे अलंकार आणले, काहींनी पितांबर आणलाय आणि तो त्यांनी परिधान करावा तुम्ही, अशी त्या सगळ्यांची इच्छा आहे. असं तुम्ही केलं नाही तुम्ही ह्याला हो कर देणार नाही. शंकर म्हणाले असं आहे का, मग सरळ सांगायचं बरं का, अशी लीला कशा करता केली, मग आणा 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 म्हणून भगवान शंकरांना सांगितलं. भगवान शंकरांनी अनेकांनी आणलेल्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या परिधान केल्या आणि भगवंत आयुष्यात एकदाच नटलेले त्यांच्या विवाह करता बरं का. इतर वेळेला भगवान शंकरांचं असणारं रूप जे आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरं का. पण असे भगवान छान पितांबर नेसून बरं का, छान उपकरण, छान असणारे अलंकार असे भगवान दिसायला लागले आणि असे भगवान तयार झाले. आणि जी कडी घातलेली होती ते आले कान देऊनच होतात की ऐकत आता कोण हात कधी मारतायत नारद महाराज. मेनाबाई हो दार लगेच उघडलंच आणि हे असणारे आलेले बरं का, तयार झालेले भगवान शंकर मेनाबाईंना दाखवले बरं का. आणि मेनाबाई म्हणतात, वा वा नारदा तुमचीच सगळी ह्या लग्नात कसोटी परीक्षा, काय जावई आहे तो मगाचा, हो हेच तेच ते हे, पण हिला काय कळणार नाही. त्यामुळे छान असा सुंदर छान असा गोड असा विवाह होते हो भगवान शंकर आणि पार्वती देवीचा संपन्न झाला. ब्रह्मदेवाने मंगलाष्टक म्हटलं, कंठे यस्य विराजते गरदं शीर्षे च मंदाकिनी वामांगी गिरिजाननं कटितटे शार्दूलचरमाम्बरं माया यस्य गृह्णन्ति विश्वमखिलं तस्मै नमः शम्भवे. जलबिन्दुवच्चलजवत् जम्बालवच्चालवत् शुभमङ्गल सावधान. नमः पार्वती पते हर हर भगवान श्री ओंकारेश्वर महाराज की जय. अशा नामदेवानी वर्णन केल्याप्रमाणे असा असणारा भोळा चक्रवर्ती आणि असा ह्या अर्थाचा पार्वतीचा पती म्हणजे योगीराज, अशा त्या पार्वतीचा आणि भगवान शंकरांचा सुंदर असा विवाह संपन्न झाला. पार्वतीनं ज्याप्रमाणे हो भक्ती केली, भगवंतांचं नाम घेतलं, त्याप्रमाणे नामदेव सांगतात, नामा म्हणे ना सुनिया पाप करी करू भक्ता लागी. अशा पद्धतीने भगवंतांची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी. जशी पार्वतीवरती परमात्म्याच्या कृपेनं झाली त्याप्रमाणे आपल्यावरही कृपा प्राप्त व्हावी अशी भगवान ओंकारेश्वराच्या चरणी आणि सद्गुरू महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करायची. झालेली अष्टांगी कीर्तन सेवा महाराजांच्या चरणी, भगवान शंकरांच्या ओंकारेश्वराच्या चरणी समर्पित करतो. कीर्तनाचा योग आपल्या ह्या ब्राह्मण मंडळ लोकांनी आणला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि भैरवीनं काही सांगता नाही त्यामुळे दुसऱ्या रागात त्याशिवाय मी कीर्तन पूर्ण होत नाही. Thank you.
या पद्धतीने असो गणपतीचा माग सोडून घ्या, प्रार्थना करायची आणि आपण सगळ्यांनी थांबायचं. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणी आमचे तुझ्या पाया. देव शेतकरी सदा हा कुशाल, तरी मागुदे आम्हाला मिळेल. नसो आमचा सोबती कुणी पाशी, नसो आमचा सोबती कुणी घाशी. नसो कपड्यांची कुणाला हिवाण, मिळो सर्वांना